हॅलो स्टुडंट्स, आता नेक्स्ट कन्सेप्ट जी आपल्याला बघायची आहे दॅट इज सेफ्टी स्पीड ऑफ द व्हेकल. ओके, सेफ्टी स्पीड ऑफ व्हेकल. सेफ्टी स्पीड ऑफ व्हेकल टेकिंग टर्न. सेफ्टी स्पीड ऑफ द व्हेकल टेकिंग टर्न म्हणजे एखादं व्हेकल ज्यावेळी टर्न घेत असतं, लेफ्ट किंवा राईट टर्न घेत असतं, त्यावेळी देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ स्किडिंग ऑफ द व्हेकल स्किड होण्याची शक्यता असते अँड देअरफॉर देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ द ऍक्सिडेंट. ठीक आहे, तर हे व्हेकल स्किड न होण्यासाठी जास्तीत जास्त किती स्पीड आपण त्या व्हेकलला त्या टर्नच्या ठिकाणी ठेवू शकतो, दॅट इज कॉल्ड एज सेफ्टी स्पीड. म्हणजे एखादा टर्न घेत असताना व्हेकलला जास्तीत जास्त स्पीड किती चालेल, ओके, ती स्पीड म्हणजे काय असणार आहे, सेफ्टी स्पीड. म्हणजे सेफ्टी स्पीड पेक्षा कमी स्पीड असेल तर व्हेकलचा ऍक्सिडेंट होणार नाही टर्न घेत असताना, आणि सेफ्टी स्पीड पेक्षा जास्त स्पीड झालं तर देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ ऍक्सिडेंट. तर हे सेफ्टी स्पीड किती असणार आहे याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. दिस इज अ पार्ट ऑफ सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनचा हा पार्ट का आहे, कारण व्हेकल ज्यावेळी टर्न घेत असतं त्यावेळी ते सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असणार आहे. ओके, आता सेफ्टी स्पीड ऑफ व्हेकल टेकिंग टर्न मध्ये दोन कन्सेप्ट आहेत. तर पहिली कन्सेप्ट आहे दॅट इज सेफ्टी स्पीड ऑन प्लेन कर्व रोड. सेफ्टी स्पीड ऑन प्लेन कर्व्ड रोड. आणि सेकंड कन्सेप्ट जे आपण बघणार आहे दॅट इज सेफ्टी स्पीड ऑन बँक्ड रोड. ओके, या दोन कन्सेप्ट आपल्याला इथं बघायचे आहेत. तर याच्यातली पहिली कन्सेप्ट बघूया आपण, सेफ्टी स्पीड ऑन प्लेन कर्व रोड. सेफ्टी स्पीड ऑन प्लेन कर्व्ड रोड. आता हा प्लेन कर्व रोड म्हणजे काय, रोड एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल आहे अँड तो काय करतोय, एका लेफ्ट किंवा राईटला टर्न घेतोय, म्हणजे त्या रोडला टर्न आहे. आणि रोड कसा आहे, हॉरिझॉन्टल आहे. रोड हॉरिझॉन्टल म्हणजेच काय असणार आहे, इट इज अ प्लेन रोड. ठीक आहे, सो इट इज लाईक दिस. ज्यावेळी व्हेकल टर्न घेत असणार आहे त्यावेळी ते कुठली मोशन परफॉर्म करत असणार आहे, सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असणार आहे. सो दिस इज अ हॉरिझॉन्टल ऑर दिस इज अ प्लेन कर्व रोड. आणि या प्लेन कर्व्ड रोडवर एक व्हेकल व्ही व्हेलॉसिटीने सपोज निघालेला आहे. ओके, m इज द मास ऑफ द व्हेकल अँड r इज द रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ द रोड और रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ द टर्न. तर इथे जास्तीत जास्त स्पीड किती चालू शकेल बघा. कन्सिडर, याचं डेरिवेशन या पद्धतीने येणार आहे. कन्सिडर अ व्हेकल टेकिंग टर्न. Consider a vehicle taking turn on plane. प्लेन मीन्स, प्लेन या शब्दाचा मीनिंग काय घ्यायचा आहे, हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड. ओके, लेट small m is the mass of vehicle. Small m is the mass of vehicle. After that, v is the speed of vehicle. V is the speed of vehicle while taking turn. After that, r is the radius of curvature. R is radius of curvature. R is the radius of curvature. त्याचबरोबर इथं म्यू आहे. म्यू म्हणजे काय असतं, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन असतं. म्यू इज नथिंग बट कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. ठीक आहे. आता हे व्हेकल ज्यावेळी टर्न घेत असणार आहे त्यावेळी रिझल्ट ऑफ सर्क्युलर मोशन काय असतं सांगा, सेंट्रीफ्युगल फोर्स, दॅट इज mv स्क्वेअर बाय आर. सेंट्रीफ्युगल फोर्स किती असतो, mv स्क्वेअर बाय आर. म्हणजे कुठलाही ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये गेला की त्या ऑब्जेक्टवर एक सुडो फोर्स ऍक्ट होतो विच इज अवे फ्रॉम सेंटर ऑफ सर्क्युलर मोशन, दॅट इज द सेंट्रीफ्युगल फोर्स. त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे.
mv² बाय आर. आता सेंट्रिफ्युगल फोर्स काय करणार आहे, या व्हेकलला रोडवरून स्लिप करायचा किंवा स्किड करायचा प्रयत्न करणार आहे. आता व्हेकल बाहेर स्किड कधी होणार नाही जर इथं सफिशियंट अमाऊंट ऑफ फ्रिक्शनल फोर्स असेल तर. त्याच्यामुळे फ्रिक्शनल फोर्स कसा असतो, अपोजिट टू स्किडिंग और अपोजिट टू स्लिपिंग. या व्हेकलला बाहेर स्किड करायचा, स्लिप करायचा प्रयत्न कोण करणार आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स. तर बाहेर स्किड होण्यापासून वाचवणारा फोर्स कुठला असणार आहे, फ्रिक्शनल फोर्स, स्टॅटिक फ्रिक्शन एफएस. ठीक आहे. म्हणजे इथं आता ज्यावेळी व्हेकल टर्न घेत असेल त्यावेळी तुम्हाला क्वेश्चन विचारला की इथं सेंट्रिपेटल फोर्स कोण असणार आहे, तर सेंट्रिपेटल फोर्स असणार आहे फ्रिक्शनल फोर्स. लक्षात येते, ज्यावेळी व्हेकल टर्न घेत असतं त्यावेळी सेंट्रिपेटल फोर्स कोण असतं, फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स सेंट्रिपेटल फोर्स का, कारण मी तुम्हाला सांगितलंय सर्क्युलर मोशन होत असताना टुवर्ड सेंटर ऍक्ट होणारा जो कुठला फोर्स आहे त्याला काय म्हणायचं, सेंट्रिपेटल फोर्स. ओके. सो देअरफॉर फ्रॉम डायग्राम असं आपण लिहू शकतो, फ्रॉम डायग्राम mv² बाय आर इज इक्वल टू काय असलं पाहिजे, फ्रिक्शनल फोर्स असला पाहिजे. म्हणजे हा सेंट्रिफ्युगल फोर्स या व्हेकलला काय करणार आहे, बाहेर स्किड करायचा प्रयत्न करणार आहे. सेंट्रिफ्युगल फोर्समुळे ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. लक्षात येत आहे. तर बाहेर स्किड न होण्यासाठी तिथं सफिशियंट अमाऊंट ऑफ म्हणजे mv² बाय आर एवढा काय असला पाहिजे, फ्रिक्शनल फोर्स हा असलाच पाहिजे. सो mv² बाय आर इज इक्वल टू एफएस येणार आहे. ओके. सो mv² बाय आर इज इक्वल टू फ्रिक्शनल फोर्स म्हणजे काय असतं, म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन. फ्रिक्शनल फोर्स हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. ओके. एफएस म्हणजे फ्रिक्शनल फोर्स. ओके. म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन. Fs is here static friction. ओके. बट नॉर्मल रिएक्शन किती असते, प्लेन रोडवर नॉर्मल रिएक्शन mg एवढी असते. नॉर्मल रिएक्शन म्हणजे माहित आहे ना, एखाद्या हॉरिझॉन्टल सरफेसवर जेवढा आपण वेट एक्झर्ट करणार आहे तेवढीच एक्झॅक्टली काय येणार आहे, नॉर्मल रिएक्शन येणार आहे. एव्हरी रिएक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. ओके. सो n इज ऑलवेज इक्वल टू काय असतं, mg. पण हे कोणाला, फक्त हॉरिझॉन्टल रोडला. हॉरिझॉन्टल रोडला n इज इक्वल टू mg येतं. सो देअरफॉर mv² बाय आर इज इक्वल टू काय येणार आहे, म्यू इंटू mg येणार आहे. सो m अँड m गेट कॅन्सल. सो phi² इज इक्वल टू म्यू आर जी येणार आहे. अँड देअरफॉर phi इज इक्वल टू अंडर रूट म्यू आर जी. phi is equal to under root mu rg. So this is the formula for safety speed. तर या पद्धतीने सेफ्टी स्पीडचा फॉर्म्युला काय आहे, अंडर रूट म्यू आर जी असा फॉर्म्युला आहे. म्हणजे सेफ्टी स्पीड कशावर डिपेंड असतं बघा, सेफ्टी स्पीड ऑन प्लेन रोड, प्लेन कर रोड डिपेंड्स ऑन कशावर डिपेंड असणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये म्यू दिसतंय. म्यू म्हणजे काय, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन किंवा फ्रिक्शनवर डिपेंड असणार आहे. म्हणजे जर रोड आणि टायर मध्ये फ्रिक्शन जास्त असेल तर सेफ्टी स्पीड काय असणार आहे, जास्त असणार आहे. आणि रोड आणि टायर मध्ये कमी फ्रिक्शन असेल तर सेफ्टी स्पीड काय असणार आहे, कमी असणार आहे. म्यू म्हणजे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन किंवा फ्रिक्शनवर डिपेंड असणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आर, दॅट इज रेडियस ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ रोड. बघा आता इथं जेवढी रेडियस जास्त तेवढं स्पीड आपण काय करू शकतो, जास्त ठेवू शकतो. जेवढी रेडियस कमी जर असेल तर स्पीड आपल्याला कमी ठेवावं लागेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा एक कॉन्स्टंट असतो. म्हणजे याचा मिनिंग काय झाला की सेफ्टी स्पीड ह्या दोन बेसिक गोष्टीवर डिपेंड असणार आहे. ओके. म्हणजे आपल्याला आता जास्त स्पीडनं आपल्याला व्हेकल जर मूव्ह करायचं असेल, ओके, स्पीड ही आता काळाची गरज बनलेली आहे आणि त्याच्यामुळे जास्त स्पीडनं आपल्याला टर्नच्या ठिकाणी जास्त स्पीड आपल्याला व्हेकलचं ठेवायचं असेल तर एकतर म्यू वाढवावा लागेल किंवा आर वाढवावा लागणार आहे. ठीक आहे.
So this is the formula for safety speed on प्लेन कर्व्ड रोड. लक्षात आला का बघा? पुन्हा एकदा इथं फॉर्म्युला लिहितोय. V इज इक्वल टू अंडर रूट म्यू आर जी. ओके, जी जनरली कॉन्स्टंट असतो, म्हणजे V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट काय येणार आहे, म्यू इंटू आर येणार आहे. किंवा रेशो मध्ये लिहायचं झालं तर आपण असं लिहू शकतो, V1 बाय V2 इज इक्वल टू अंडर रूट म्यू1 बाय म्यू2 इंटू काय येणार आहे, दॅट इज R1 बाय R2 येणार आहे. V1 बाय V2 इज इक्वल टू अंडर रूट म्यू1 बाय म्यू2 इंटू R1 बाय R2 येणार. लक्षात येते? फॉर एक्झाम्पल याच्यावर असा क्वेश्चन येऊ शकतो, सेफ्टी स्पीड ऑन ड्राय रोड इज 20 मीटर पर सेकंड. कॅल्क्युलेट सेफ्टी स्पीड ऑन वेट रोड. वेट रोड. ओके, आता इथं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन ऑफ ड्राय रोड आणि कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन ऑफ वेट रोड तुम्हाला दिलेला असणार. आता लक्षात घ्या, कुठलाही सरफेस ड्राय असेल तर काय असतं, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे म्यूची व्हॅल्यू जास्त असते, आणि तोच सरफेस वेट झाला तर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू काय होते, कमी होते. सो ड्राय रोडला सपोज किती आहे, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन 0.8 आहे, आणि वेट झाल्यानंतर काय आहे 0.4 होतोय. तर सेफ्टी स्पीड बघा, म्हणजे तोच रोड, तेच व्हेकल, लक्षात घ्या, एकाच रोडवरून जात असेल आणि तो रोड एकदा ड्राय असेल एकदा वेट असेल तर सेफ्टी स्पीड तुमचं सेम राहणार नाही. सेफ्टी स्पीड डिफरंट येऊ शकतं. तर सेफ्टी स्पीड ऑन ड्राय रोड जे असणार आहे ते 20 मीटर पर सेकंड असं दिलेलं आहे. तर वेट रोडवर थोडंसं कमी होणार ना, कारण म्यूची व्हॅल्यू कमी होणार आहे. बाकी रोड तोच आहे, त्याच्यामुळे आर काय चेंज होणार नाही. त्याच्यामुळे आपण असं लिहू शकतो, सेफ्टी स्पीड ऑन वेट रोड डिवायडेड बाय सेफ्टी स्पीड ऑन ड्राय रोड इज इक्वल टू काय येणार, अंडर रूट म्यू ऑफ द वेट रोड डिवायडेड बाय म्यू ऑफ द ड्राय रोड. ओके, याच्यामध्ये व्हॅल्यूज प्लेस करूया आता. सेफ्टी स्पीड ऑन वेट रोड कॅल्क्युलेट करायचं आहे. ड्राय रोडचं सेफ्टी स्पीड दिलंय 20 अंडर रूट म्यू ऑफ द वेट दिलेला आहे 0.4 आणि म्यू ऑफ द ड्राय दिलेला आहे 0.8, दॅट इज अंडर रूट 1/2. म्हणजे सेफ्टी स्पीड ऑन वेट रोड येणार आहे 20 डिवायडेड बाय √2. ओके, सो 20 इंटू 1/√2 ची व्हॅल्यू असते 0.7072. 1/√2 ची व्हॅल्यू बरोबर आहे ना. √2 ची व्हॅल्यू 1.414 असते, आणि √2 चा रेसिप्रोकल 1/√2 ची व्हॅल्यू साधारणपणे ही लक्षात ठेवा 0.7072 असते. ओके, सो सेफ्टी स्पीड ऑन वेट रोड मग किती येणार आहे, कॅल्क्युलेशन केलं तर अप्रॉक्सिमेटली पहिले 2 डिजिट जर इथे घेतले तर अप्रॉक्सिमेटली काय होणार आहे, 14 मीटर पर सेकंड येणार आहे. ठीक आहे. तर या पद्धतीनं सेफ्टी स्पीड ऑन प्लेन कर्व रोडची कन्सेप्ट आहे. म्हणजे रोड हॉरिझॉन्टल असेल आणि त्याला कर्वेचर असेल तर तिथं व्हेकल टर्न घेत असताना त्याला जास्तीत जास्त स्पीड आपण किती ठेवू शकतो, √μrg, किंवा याच्यापेक्षा कमी स्पीड ठेवावं लागेल. याच्यापेक्षा जास्त स्पीड झालं तर काय होणार, ते व्हेकल बाहेरच्या डायरेक्शन स्किड व्हायला चालू होणार आहे. ओके, बाहेरच्या डायरेक्शन स्किड होणार आहे. आता याच्यानंतर सेकंड नंबरची कन्सेप्ट आपल्याला बघायची आहे, दॅट इज सेफ्टी स्पीड ऑन बँक्ड रोड. आता सुरुवातीला हे बँकिंग ऑफ रोड किंवा बँक्ड रोड म्हणजे काय आपल्याला बघावं लागेल. सुरुवातीला बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय, बँकिंग ऑफ रोड किंवा बँक्ड रोड म्हणजे काय.
तर ज्या ठिकाणी टर्न असतो, सपोज हा रोडला असा टर्न आहे, तर सुरुवातीला हा जो रोड जो आहे तो एक्झॅक्टली कसा होता, हॉरिझॉन्टल होता. तर आता काय केलेलं असणार आहे, या रोडची इनर साइड जी आहे, आतली साइड जी आहे ती लोअर लेवलला ठेवलेली असणार आहे आणि बाहेरची साइड थोडीशी काय केलेली असणार आहे, या पद्धतीनं आउटर लेवलला ठेवलेली असणार आहे. बाहेरची साइड जी आहे ती थोडीशी हायर लेवलला असणार आहे, सो दॅट रोड मेक्स सर्टन अँगल विथ द हॉरिझॉन्टल. रोड काय होणार आहे, तिरका होणार आहे टर्नच्या ठिकाणी. ओके, ही साइड लोअर लेवल असणार, इनर एज विल बी ऍट द लोअर लेवल अँड आउटर एज विल बी ऍट हायर लेवल. अँड देअरफॉर काय होणार आहे, रोड जो आहे ना तो इन्क्लाइंड असणार आहे, एका साइडला असा झुकलेला असणार आहे, बेंड झालेला असणार आहे थोडासा. ठीक आहे. हे तुम्ही कुठल्याही हायवेला गेला तर तुम्हाला लक्षात येईल की जिथे जिथे टर्न आहे त्या ठिकाणी एका साइडला काय असते, लो लेवलला असते आतल्या साइडला, आणि बाहेरच्या साइडला काय असते, थोडीशी हायर लेवलला असते. सो रोड मेक्स सर्टन अँगल विथ द हॉरिझॉन्टल. ओके, आणि त्याच्यामुळे याच्यावर असणारं व्हेकल जे आहे ते एका बाजूला कललेलं असणार आहे, कुठल्या तरी एका बाजूला. लेफ्ट हँड साइडला थोडंसं कललेलं असणार व्हेकल, किंवा राईट हँड साइडला थोडंसं, म्हणजे राईट हँड साइडला बेंड असेल तर राईट हँड साइडला कललेलं असणार आहे. तर बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय असतं, द प्रोसेस ऑफ रेझिंग आउटर एज ऑफ रोड over inner edge. Okay, the process of raising outer edge of the road over inner edge so that road makes certain angle with horizontal. Road makes certain angle with horizontal is called as banking of road. बघा, द प्रोसेस ऑफ रेज करायचं म्हणजे काय करायची, बाहेरची लेवल वाढवायची आहे, आउटर एज ऑफ द रोड ओव्हर द इनर एज, सो दॅट रोड मेक्स सर्टन अँगल विथ द हॉरिझॉन्टल इज कॉल्ड एज बँकिंग ऑफ रोड. आता हे बँकिंग ऑफ रोड का करायचं, याची गरज काय आहे. ओके, आता याची गरज आपण बघूया, नीड ऑफ बँकिंग ऑफ रोड. नीड ऑफ बँकिंग ऑफ रोड. तर लक्षात घ्या, सेफ्टी स्पीड ऑन प्लेन कर रोड आपण आताच बघितला, म्हणजे रोड तिरका नाहीये तर पूर्णपणे हॉरिझॉन्टल असेल टर्नच्या ठिकाणी, तर सेफ्टी स्पीडचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे, अंडर रूट म्यू आर जी. ओके, सो सेफ्टी स्पीड ऑन प्लेन कर्व्ड रोड is phi is equal to अंडर रूट म्यू आर जी. आता ट्रान्सपोर्टेशनचा जर तुम्हाला वेग वाढवायचा असेल, ट्रान्सपोर्टेशन फास्ट करायचं असेल, तर जसं स्ट्रेट रोडला जेवढं स्पीड असतं तेवढंच कर्वेचरला आपल्याला स्पीड ठेवता आलं पाहिजे. परंतु कर्वेचरच्या ठिकाणी रोड जर प्लेन असेल, जिथं टर्न आहे त्या ठिकाणी रोड प्लेन असेल, तर सेफ्टी स्पीड किती असतं, अंडर रूट म्यू आर जी असतं. म्हणजे ते दोन गोष्टीवर बेसिकली डिपेंडेंट आहे, एक म्हणजे म्यू आणि दुसरी गोष्ट म्हणजे आर. सेफ्टी स्पीड ऑन प्लेन कर्व रोड इज phi is equal to अंडर रूट म्यू आर जी. ओके, तर आता हे स्पीड तर आपल्याला वाढवायचं आहे. ओके, कारण ट्रान्सपोर्टेशन आपल्याला फास्ट करायचं आहे, म्हणजे टर्नच्या ठिकाणी देखील व्हेकलला जास्त स्पीड ठेवता आलं पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला म्यू वाढवावं लागणार आहे. ओके, सो देअरफोर टू इन्क्रीज स्पीड, सेफ्टी स्पीड, ओके, फ्रिक्शन शुड बी इन्क्रीज्ड.
ओके, फ्रिक्शन आपल्याला वाढवावं लागेल, म्यू वाढवावं लागेल. ओके, परंतु फ्रिक्शन वाढवल्यावर काय होणार आहे माहितीये का? त्याचं फ्रिक्शन वाढवायचं म्हणजे काय, रोड जो आहे, कारण रफ सरफेसला फ्रिक्शन जास्त असतं, रोड थोडासा रफ करावा लागणार आहे. रोड जास्त रफ केला तर काय होणार आहे, त्या टायरचं, व्हेकलच्या टायरचं विअर अँड टिअर म्हणजे झीज, ओके, टायरची झीज वाढणार आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, टायरचं लाईफ कमी होणार आहे, विच इज अनइकॉनॉमिकल. सो टू इन्क्रीज स्पीड, फ्रिक्शन शुड बी इन्क्रीज्ड. To increase friction, road should be made more rough. Road should be made more rough. रोड जास्त रफ करावा लागेल, which will increase wear and tear of tires. Okay, so this is the first reason. Okay, second reason is that, आणखी एक रिझन याच्यामध्ये काय सांगता येईल की फ्रिक्शनल फोर्स हा रिलायबल फोर्स नाहीये. फ्रिक्शनल फोर्स कमी जास्त होऊ शकतो, म्हणजे रोड जर ड्राय असेल तर फ्रिक्शनल फोर्स जास्त असणार आहे, रोड वेट झाला तर तो काय होणार आहे, तिथला फ्रिक्शनल फोर्स कमी होणार आहे, म्हणजे त्याच्यामुळे फ्रिक्शनल फोर्स हा रिलायबल फोर्स नाहीये. ओके, ऑल्सो फ्रिक्शनल फोर्स इज नॉट रिलायबल फोर्स. Frictional force is not any reliable force. That is, when road is wet, friction decreases. म्हणजे याचा मीनिंग काय झाला की फ्रिक्शनच्या साइन आपण सेफ्टी स्पीड जास्त प्रमाणात वाढवू शकत नाही. मग आता सेफ्टी स्पीड वाढवायचं असेल तर दुसरी मेथड काय आहे, रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ द रोड वाढवावं लागेल, आर वाढवावं लागेल. परंतु स्पेस लिमिटेशनमुळे आता काही ठिकाणी टर्न अशा ठिकाणी असतो की ज्या ठिकाणी स्पेस अजिबात अवेलेबल नसते. ओके, रोडच्या दोन्ही साईडला कन्स्ट्रक्शन झालेलं असतं आणि त्याच्यामुळे त्या टर्नची रेडियस वाढवायची म्हणजे जास्त स्पेस ऑक्युपाय करावा लागेल, स्पेस अवेलेबल नसते, त्याच्यामुळे आपण ते देखील करू शकत नाही. ओके, ड्यू टू स्पेस लिमिटेशन, due to space limitations, radius also cannot be increased. Above certain limit. लक्षात येते, त्याच्यामुळे रेडियस आपण सर्टन लिमिटच्या वर वाढवू शकत नाही आणि त्याच्यामुळे सेफ्टी स्पीड वाढवू शकत नाही. मग आता स्पीड तर आपल्याला व्हेकलचं वाढवायचं आहे, म्हणजे व्हेकल टर्न घेत असताना त्याला जास्त स्पीड ठेवलं तरी काही प्रॉब्लेम आला नसला पाहिजे, स्पीड तर वाढवायचं आहे. परंतु म्यू फ्रिक्शन जे आहे ते आपण सर्टन लिमिटच्या वर वाढवू शकत नाही, त्याचबरोबर आर सर्टन लिमिटच्या वर वाढवू शकत नाही. म्हणजे फ्रिक्शन किंवा रेडियस ऑफ कर्वेचरच्या साइन स्पीड आपल्याला जास्त वाढवताच येणार नाही. मग त्याला दुसरा पर्याय काय, तर रोडचं बँकिंग करायचं. ओके, म्हणजे रोड जो आहे तो तिरका करायचा. तिरका म्हणजे काय, एका साईडला म्हणजे आतली जी एज आहे ती लोअर लेवलला ठेवायची, रोडची एज, आणि रोडची बाहेरची एज जी आहे ती थोडीशी हायर लेवलला ठेवायची. असं केल्यामुळे काय होतं की फ्रिक्शनल फोर्स व्यतिरिक्त तिथं आणखी एक फोर्स सेंट्रिपेटल फोर्स म्हणून ऍक्ट होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला स्पीड वाढवता येत. ओके, so therefore to increase safety speed, road is banked. ओके, आणि याच्यामध्ये आणखी डिटेल मध्ये आपण पुढे बघणार आहे. इन बँकिंग ऑफ रोड, horizontal component of normal reaction
horizontal component of normal reaction acts as centripetal force. Acts as centripetal force. ओके, म्हणजे बघा हा रोड तिरका आहे, बँकड आहे, याच्यावर असणार जे कुठलं व्हेइकल असेल लाईक दिस, ते असं एका बाजूला कललेलं असणार आहे. दिस इज द हेडलाइट. ओके, अशा प्रकारे एका बाजूला कललेलं असणार आहे. आता काय होणार आहे, रोड नॉर्मल रिएक्शन देणार, बरोबर. नॉर्मल रिएक्शन कशी असणार आहे, इन्क्लाइंड असणार आहे, कारण नॉर्मल रिएक्शन ही परपेंडिक्युलर टू सरफेस असते. रोड तिरका असेल तर काय होणार आहे, नॉर्मल रिएक्शन देखील तिरकी असणार आहे. आता नॉर्मल रिएक्शनचे इथं दोन कंपोनंट येणार, एक म्हणजे व्हर्टिकल कंपोनंट आणि दुसरा हॉरिझॉन्टल कंपोनंट. तर याच्यामधला हॉरिझॉन्टल कंपोनंट जो आहे, हॉरिझॉन्टल कंपोनंट दिस ऍक्ट्स ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स पण असणारच आहे टुवर्ड सेंटर. इन ऍडिशन टू दॅट काय होणार आहे, हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ नॉर्मल रिएक्शन म्हणजे कॅल्क्युलेशन करून बघितलं तर ते n sin थिटा येतं. हा हॉरिझॉन्टल कंपोनंट देखील काय होतो, सेंट्रिपिटल फोर्स म्हणून ऍक्ट होतो. आणि या हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ द नॉर्मल रिएक्शन मुळे म्हणजे n sin थिटा मुळे काय होणार आहे, व्हेइकलचं स्पीड आपण टर्नच्या ठिकाणी जास्त ठेवू शकतो. कारण लक्षात घ्या, जास्त स्पीडनं व्हेइकल मूव्ह करायचं असेल तर जास्त सेंट्रिपिटल फोर्स पाहिजे आपल्याला. ओके, तो फ्रिक्शनच्या साहाय्याने तर आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स सर्टन लिमिटच्या वर वाढवता येत नाही. मग त्याच्यासाठी आणखी एक फोर्स तिथं आपल्याला लावावा लागणार आहे टुवर्ड सेंटर. आणि तो फोर्स म्हणजे काय येणार आहे, रोड तिरका केल्यानंतर तयार होणारा n sin थिटा फोर्स, दॅट इज हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ नॉर्मल रिएक्शन. ओके, ठीक आहे. तर या पद्धतीने नीड ऑफ बँकिंग ऑफ रोड आहे. पुन्हा एकदा सांगतोय, सेफ्टी स्पीड ऑन प्लेन कर्व रोड जे आहे त्याचा फॉर्म्युला आहे V इज इक्वल टू √μrg. टू इन्क्रीज सेफ्टी स्पीड काय करावं लागेल, फ्रिक्शन शुड बी इन्क्रीज, फ्रिक्शन वाढवावं लागेल. परंतु फ्रिक्शन वाढवण्यासाठी रोड जे आहेत ते जास्त रफ करावे लागतील. रोड जास्त रफ केले तर काय होणार आहे, वियर अँड टियर ऑफ टायर काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे, विच इज अनइकॉनॉमिकल. अनइकॉनॉमिकल. त्याचबरोबर जरी फ्रिक्शन आपण वाढवलं तरी तो फ्रिक्शनल फोर्स आहे तेवढाच राहील याची काही गॅरंटी नाहीये, लक्षात घ्या. फ्रिक्शनल फोर्स रिलायबल फोर्स नाहीये, कारण रोडच्या डिफरंट कंडिशनला फ्रिक्शनल फोर्स डिफरंट ऍक्ट होतो. म्हणजे रोड वेट झाला तर फ्रिक्शनल फोर्स कमी होतो, ड्राय असला तर थोडासा वाढणार आहे. त्याच्यामुळे फ्रिक्शनल फोर्स पुन्हा एकदा रिलायबल फोर्स नाहीये, तो कमी जास्त होऊ शकतो. ओके, त्याच्यामुळं बाय युझिंग फ्रिक्शन स्पीड जी आहे ते सर्टन लिमिटच्या वर आपण वाढवूच शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सेफ्टी स्पीड वाढवायचं असेल तर रेडियस वाढवावं लागेल, परंतु स्पेस लिमिटेशन्समुळे रेडियस देखील काय करू शकत नाही, आपण वाढवू शकत नाही. अँड देअरफॉर रेडियसच्या साहाय्याने देखील सेफ्टी स्पीड आपल्याला जास्त वाढवता येणार नाही. मग त्याच्यामुळे काय करावं लागतं, रोडचं बँकिंग करावं लागतं. रोडचं बँकिंग केल्यावर हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होणार आहे, तर रोडचं बँकिंग केल्यावर नॉर्मल रिएक्शन तिरकी होणार. नॉर्मल रिएक्शन तिरकी झाली तर नॉर्मल रिएक्शनचा एक हॉरिझॉन्टल कंपाऊंड तिथं तयार होतोय. तो कंपाऊंड काय असतो, n sin थिटा ऍक्ट होतोय. आणि हा n sin थिटा काय होतो, इन ऍडिशन टू फ्रिक्शनल फोर्स हा n sin थिटा टुवर्ड सेंटर ऍक्ट होतो. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स वाढतो, आणि सेंट्रिपिटल फोर्स वाढला तरच काय करू शकतो आपण, त्या व्हेइकलचं स्पीड जे आहे ते वाढवू शकतो. लक्षात येत आहे. सो इन दिस वे देर इज अ नीड ऑफ बँकिंग ऑफ द रोड. ठीक आहे. आता आपण प्लेन कर्वड रोड जर असेल तर त्याचं सेफ्टी स्पीड बघितलेलं आहे. आता बघायचं आहे आपल्याला, बँक्ड रोड जर असेल, बँक्ड रोड असा तिरका रोड असेल तर त्याच्यावर जास्तीत जास्त स्पीड किती चालू शकतं, त्याचा पार्ट आपल्याला बघायचा आहे. त्याचं डेरिव्हेशन आहे आता. ओके, सो आता येणार आहे मॅक्सिमम सेफ्टी स्पीड. मॅक्सिमम सेफ्टी स्पीड ऑन बँक्ड रोड. हे 2 व्हीलर 4 व्हीलर सगळ्यांना ऍप्लिकेबल आहे. आणि हा अँगल ऑफ बँकिंग किती ठेवायचा त्याचं देखील कॅल्क्युलेशन आहे, त्याचा देखील फॉर्म्युला आहे.
मॅक्सिमम सेफ्टी स्पीड ऑन दी बँक रोड आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. इथं आणखी एक आपल्याला डेफिनेशन द्यावी लागेल जी बोर्ड एक्झाम मध्ये विचारली जाऊ शकते. दॅट इज अँगल ऑफ बँकिंग म्हणजे काय. अँगल ऑफ बँकिंग. तर अँगल ऑफ बँकिंग म्हणजे काय. अँगल मेड बाय बँक्ड रोड, म्हणजे हा तिरका जो रोड आहे त्या रोडनं केलेला अँगल विथ द हॉरिझॉन्टल, दॅट इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ बँकिंग, दॅट इज थीटा. अँगल ऑफ बँकिंग म्हणजे काय. अँगल मेड बाय banked road with horizontal. Angle made by banked road with horizontal is called as angle of banking, that is theta. ठीक आहे. आता मॅक्सिमम सेफ्टी स्पीड ऑन बँक्ड रोडचं कॅल्क्युलेशन करूया. त्याच्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला ही बँक्ड रोडची डायग्राम ड्रॉ करावी लागणार आहे. तर बँक्ड रोडवर व्हेकल असताना ते असं इन्क्लाइंड असणार आहे. आता याच्यावर ऍक्ट होणारे सगळे फोर्सेस आपल्याला शो करावे लागणार आहेत. ओके. याच्यावर ऍक्ट होणारे सगळे फोर्सेस कसे असणार बघा. तर पहिला फोर्स म्हणजे काय असणार आहे, याचं वेट. ओके. वेट विल ऍक्ट इन एक्झॅक्टली व्हर्टिकल डायरेक्शन, vertically downward direction. ओके. तर हे बघा डायग्राम बघा, ही डायग्राम महत्वाची आहे आणि याचे सगळे फोर्सेस. mg हा एक फोर्स झाला. त्याच्यानंतर सेकंड फोर्स असणार आहे दॅट इज नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन ही कशी असणार आहे, सरफेसला परपेंडिक्युलर असणार आहे. सरफेस तिरका असेल तर नॉर्मल रिएक्शन पण तिरकी येणार आहे. सो दिस इज द नॉर्मल रिएक्शन, दॅट इज n. ठीक आहे. आता हे व्हेकल व्हेरी हाय स्पीडनं जर जात असेल तर ते बाहेर स्लिप होण्याची शक्यता आहे, कारण सेंट्रिफ्युगल फोर्स त्याला बाहेर ढकलत असतो. त्याच्यामुळे काय असणार आहे, तर फ्रिक्शनल फोर्स देखील असणार आहे. आता हा जो फ्रिक्शनल फोर्स असणार आहे तो बिटवीन रोड अँड द टायर असणार आहे. फ्रिक्शनल फोर्स कुठं असणार आहे, इथं रोड आणि टायरच्या मध्ये असणार आहे. ओके. तर आपल्या कन्व्हिनियन्ससाठी, अंडरस्टँडिंगसाठी मी इथं सेंटर ऑफ मासलाच दाखवतोय. सो दिस इज द फ्रिक्शनल फोर्स, त्याला एफएस म्हणूया आपण. आणि नेक्स्ट असणार आहे दॅट इज सेंट्रीफ्युगल फोर्स.
सेंट्रीफ्युगल फोर्स पण आपण दाखवू शकतो इथं. सेंट्रीफ्युगल फोर्स विल बी अवे फ्रॉम सेंटर ऑफ द सर्क्युलर मोशन. That is mv square by r. आता इथं आपल्याला सगळे कंपोनंट्स दाखवावे लागणार आहेत डायग्राम मध्ये. सगळे कंपोनंट कसे येणार बघा. n तिरका आहे. ओके. आता fs चा कंपोनंट काय येणार बघा. fs चे कंपोनंट. आता इथं अँगल थीटा असेल तर इथं पण अँगल काय येतो बरोबर थीटा येतो. त्याच्यामुळं fs चा या डायरेक्शनचा जो कंपोनंट येणार आहे तो किती येणार आहे fs cos थीटा येणार आहे. ठीक आहे. आणि fs चा दुसरा कंपाऊंड काय असणार आहे मग तो इकडे असणार आहे. दॅट इज fs sin थीटा येणार आहे. बघा म्हणजे fs चे दोन कंपोनंट मी इथं लिहिलेले आहेत. fs चा इकडे कंपोनंट येणार दॅट इज fs cos थीटा, थीटाच्या साईडचा, कारण इथं अँगल थीटा येणार आहे. ओके. आणि इकडचा कंपोनंट काय येणार मग डाउनवर्ड कंपोनंट दॅट इज fs sin थीटा. ठीक आहे. तसे n चे देखील कंपोनंट येणार आहेत. n चा या डायरेक्शन एक कंपोनंट येणार आणि n चा व्हर्टिकल एक कंपोनंट तयार होणार आहे. व्हर्टिकल कंपोनंट. आता इथं अँगल जर थीटा असेल तर ऑटोमॅटिकली या ठिकाणी अँगल काय होतो थीटा तयार होणार आहे. आणि इथं अँगल थीटा झाला तर n चा व्हर्टिकल कंपोनंट होणार आहे n cos थीटा. आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट इथला काय येणार आहे दॅट इज इकडे या डायरेक्शन n sin थीटा. ओके. तर या पद्धतीने ही डायग्राम येणार आहे. डायग्राम लक्षात येते काय बघा. पुन्हा एकदा बघा इथं ब्लॉक डायग्रामच्या साईन पुन्हा एकदा हे सगळे फोर्सेस मी दाखवतो. हे व्हेइकल आहे फॉर एक्झाम्पल. ओके. फोर्सेस बघा एक असणार आहे mg डाउनवर्ड, mv स्क्वेअर बाय आर centrifugal force. After that normal reaction will be like this and frictional force will be like this. फ्रिक्शनल फोर्स जसा रोड असणार तसा फ्रिक्शनल फोर्स असणार आहे. रोड तिरका आहे ना त्याच्यामुळे फ्रिक्शनल फोर्स देखील तिरका. ओके. कंपोनंट बघा n चे कंपोनंट इकडे एक आणि इकडे एक येणार आहे. दॅट इज इकडचा येणार आहे n cos थीटा बिकॉज दिस अँगल इज थीटा हियर. आणि इकडचा येणार आहे n sin थीटा. आणि तसं फ्रिक्शनल फोर्सचे देखील कंपोनंट येणार. इकडे एक कंपोनंट येणार आहे आणि इकडे एक कंपोनंट येणार आहे. तर हा येणार आहे इथं अँगल थीटा येतोय त्याच्यामुळे fs चा थीटाच्या साईडचा कंपोनंट fs cos थीटा येणार. आणि इकडचा कंपोनंट येणार आहे fs sin थीटा. या पद्धतीने हे फोर्सेस सगळे ऍक्ट होणार आहेत. ओके. सो बघा कन्सिडर ए व्हेइकल टेकिंग टर्न. तुम्हाला ही डायग्राम फक्त व्यवस्थित लक्षात ठेवावे लागणार आहे आणि हे जे फोर्सेस जे आहेत ते सगळे दाखवावे लागणार आहेत. म्हणजे बेसिक फोर्सेस कुठले कुठले आहेत. बेसिक फोर्सेस आहे mg एक, नॉर्मल रिएक्शन एक, फ्रिक्शनल फोर्स एक आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. एकूण 4 फोर्सेस तुम्हाला करेक्ट डायरेक्शन दाखवायचे आहेत. बरोबर. आणि त्याच्यामधलं कंपोनंट कुणाचे काढायचे आहेत जे तिरके फोर्सेस आहेत त्यांचे कंपाऊंड काढायचे आहेत. म्हणजे कुणाचे नॉर्मल रिएक्शन तिरकी असणार नाही fs तिरका असणार. या दोघांचे फक्त कंपाऊंड काढायचे आहेत. एवढा पार्ट तुम्हाला व्यवस्थित इथं लक्षात ठेवावा लागेल. Consider a vehicle taking turn on the banked road. Okay. हे डेरिवेशन बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या. कन्सिडर व्हेइकल टेकिंग टर्न ऑन बँक्ड रोड. याच्यामध्ये लेट नेहमीप्रमाणे m इज द मास ऑफ द व्हेइकल, r इज द रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ द व्हेइकल, v इज द स्पीड ऑफ व्हेइकल, म्यू म्हणजे काय असणार आहे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन असणार आहे. ओके. n म्हणजे काय असणार आहे दॅट इज नॉर्मल रिएक्शन.
ओके. त्याच्यानंतर एफ एस म्हणजे काय असणार आहे, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स. स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे. आता ही जी डायग्रॅम आहे, या डायग्रॅम वरून डायरेक्टली आपण रिलेशन्स लिहूया. फ्रॉम डायग्रॅम रिलेशन्स कसे येणार बघा. फ्रॉम डायग्रॅम अपवर्ड फोर्सेस आर इक्वल टू डाउनवर्ड फोर्सेस अँड फोर्सेस टुवर्ड्स राईट आर इक्वल टू फोर्सेस टुवर्ड्स लेफ्ट. ओके. तर अपवर्ड फोर्सेस इज इक्वल टू डाउनवर्ड फोर्सेस सुरुवातीला घेऊया. सो देअरफॉर काय येणार आहे, फ्रॉम डायग्रॅम अपवर्ड फोर्सेस कुठले आहेत किंवा डाउनवर्ड फोर्सेस किती आहेत, एम जी प्लस एफ एस साइन थिटा आहे. डाउनवर्ड फोर्सेस एम जी प्लस एफ एस साइन थिटा इज इक्वल टू अपवर्ड फोर्सेस किती आहेत, एन कॉस थिटा एकच आहे. एम जी प्लस एफ एस साइन थिटा इज इक्वल टू एन कॉस थिटा. ओके. याच्यावरून एम जीचा फॉर्म्युला काढूया. सो देअरफॉर एम जी इज इक्वल टू एन कॉस थिटा मायनस एफ एस साइन थिटा. डेरिव्हेशन मध्ये काय करायचं ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. अगोदर व्यवस्थित डायग्राम ड्रॉ करावी लागणार, सगळे फोर्सेस व्यवस्थित दाखवावे लागणार, सगळे कंपाऊंड दाखवावे लागणार आणि फक्त एवढंच करायचं आहे की अपवर्ड इज इक्वल टू डाउनवर्ड फोर्सेस अँड राईटवर्ड फोर्सेस इज इक्वल टू टुवर्ड्स लेफ्ट फोर्सेस. एवढंच केलं की तुम्हाला डेरिव्हेशन येतं. आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला एमजीचा एक फॉर्म्युला काढायचा आणि नंतर एम व्ही स्क्वेअर बाय आरचा फॉर्म्युला काढायचा. इथेच तुम्हाला विचारलं की सेंट्रिपिटल फोर्स किती असेल इथं या केसमध्ये. तर सेंट्रिपिटल फोर्स असणार आहे एफ एस कॉस थिटा आणि एन साइन थिटा. हे दोन सेंट्रिपिटल फोर्स असणार इथं एकूण, म्हणजे दोघांचे ऍडिशन. अँड एम व्ही स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू सेंट्रिफ्युगल फोर्स एम व्ही स्क्वेअर बाय आर ना, इज इक्वल टू एन साइन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा येणार. एन साइन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा. ठीक आहे. सो दिस इज इक्वेशन 2. आता काय करायचं आहे, इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 करायचं आणि एवढं केलं की फायनली तुमचं आन्सर येऊ शकते. त्याच्यामध्ये थोडंसं मॅनिप्युलेशन करावं लागेल. आता एम व्ही स्क्वेअर बाय आर डिवायडेड बाय एम जी, LHS चं डिव्हिजन केलं तर एम एम कॅन्सल होणार आहे आणि इथं काय येणार आहे, फी स्क्वेअर बाय आर जी येणार. इज इक्वल टू राईट हँड साइडला एन साइन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा डिवायडेड बाय एन कॉस थिटा मायनस एफ एस साइन थिटा येणार आहे. आता इथं आणखी एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, RHS ला काय करायचं आहे, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला एन कॉस थिटाने डिवाइड करायचं. डिवाइड RHS divide RHS numerator and denominator by n cos theta. So phi square by RG is equal to काय होणार बघा, n cos theta ने डिवाइड केलं, प्रत्येक टर्मला n cos theta ने डिवाइड करायचं. आता n sin theta डिवाइडेड बाय n cos theta म्हणजे n कॅन्सल होणार आणि sin theta बाय cos theta म्हणजे tan theta राहणार. लक्षात येते का बघा, प्रत्येक टर्मला राईट हँड साइडच्या प्रत्येक टर्मला n cos theta ने डिवाइड करायचं आहे. बरोबर. n sin theta डिवायडेड बाय n cos theta केलं तर n कॅन्सल, sin theta बाय cos theta इज इक्वल टू tan theta प्लस आता एफ एस कॉस थिटा डिवायडेड बाय एन कॉस थिटा केलं तर कॉस थिटा कॅन्सल होणार आणि एफ एस डिवायडेड बाय एन राहणार इथं डिवायडेड बाय. आता इथं डिवाइड करू, एन कॉस थिटा डिवायडेड बाय एन कॉस थिटा म्हणजे 1 येणार मायनस एफ एस साइन थिटा डिवायडेड बाय एन कॉस थिटा म्हणजे एफ एस बाय एन राहणार इंटू साइन थिटा बाय कॉस थिटा म्हणजे टॅन थिटा राहणार. सो फी स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार बघा, RG RHS ला घेऊया इन ब्रॅकेट काय होणार आहे, टॅन थिटा प्लस म्यू डिवायडेड बाय 1 मायनस म्यू टॅन थिटा राहणार आहे. आता हे कसं काय आलं,
याचं रिझन बघा, बिकॉज फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला असतो म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन. याच्या अगोदर आपण बघितलेलंच आहे. फ्रिक्शनल फोर्स इज गिव्हन बाय फॉर्म्युला म्यू बाय एन, सॉरी म्यू इंटू एन, अँड देअरफॉर एफ एस बाय एन जर बघितलं तर एफ एस बाय एन म्हणजे काय येतं, म्यू येतं. म्हणजे एफ एस बाय एनच्या ठिकाणी म्यू ठेवलेला आहे, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. अँड देअरफॉर फी इज इक्वल टू काय होणार आता, अंडर रूट काय होणार आहे, आर जी ॲज इट इज इन ब्रॅकेट tan theta प्लस म्यू अपॉन 1 मायनस म्यू tan theta. हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचा आहे, लक्षात घ्या. एका नीट एक्झामला तर ऍज इट इज हा फॉर्म्युला विचारलेला होता की विच ऑफ द फॉलोइंग इज द सेफ्टी स्पीड ऑन बँक्ड रोड. आणि हा फॉर्म्युला कशाचा आहे, फी मॅक्स आहे. दिस इज द मॅक्सिमम सेफ्टी स्पीड ऑन द बँक्ड रोड. म्हणजे एवढ्या जास्तीत जास्त स्पीडनं आपण बँक्ड रोडवर जाऊ शकतो. लक्षात येत आहे. म्हणजे आता हे फी मॅक्सिमम जे आहे ते फक्त म्यू आणि आर वर डिपेंड नाही, आता थीटावर पण डिपेंड आहे. म्हणजे स्पीड जर वाढवायचं असेल तर काय करू शकतो आपण, थीटा इथं वाढवू शकतोय. थीटा जेवढा तुमचा वाढत जाईल तसं काय होणार आहे, स्पीड तुमचा आता, म्हणजे एखाद्या टर्नच्या ठिकाणी तुम्हाला खूप जास्त स्पीड ठेवायचं असेल, 100 kmph 120 kmph, म्हणजे एवढ्या स्पीडनं गेलं तरी व्हेकलला काय होणार नाही. असं जर रोड तयार करायचं असेल तर तुम्हाला इथं काय करावं लागेल, अप्रोप्रिएट थीटाची व्हॅल्यू ठेवावं लागणार. आता थीटा किती ठेवावं लागणार, थीटाचा फॉर्म्युला काय असेल, ओके, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके.